मित्रांनो, बी-एड सी-ई-टीमध्ये आणि ई-एल-सी-टीमध्ये गेल्या एका वर्षातील वेगवेगळ्या टॉपिकमधून, वेगवेगळ्या फील्ड्समधून करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या सीरीजमध्ये आपण तुमच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एम-सी-क्यू डिस्कस करणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2026 मधले एम-सी-क्यू पाहत आहोत. तर बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी 17 ऑगस्ट पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्टर करा आणि महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2027 किंवा ई-एल-सी-टी 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. जर तुम्हाला कोर्स जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर दिलेल्या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. Who became the first woman to be appointed as a chief superintendent of a functional nuclear power plant in India? भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर आर.एम. नच्चुमई यांनी 15 मार्च 2026 रोजी कर्नाटकामधील कैगा अणुऊर्जा केंद्राच्या मुख्य अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्या भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक ठरल्या. हा प्रकल्प NPCIL अंतर्गत कार्यरत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आर.एम. नच्चुमई. Which organization launched the National Climate Stack Innovation Challenge with the top prize of 15 lakh? 15 लाखांचे प्रथम पारितोषिक असलेले नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज कोणत्या संस्थेने सुरू केले? तर नाबार्डने ग्रामीण भारतातील हवामान प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले. ही स्पर्धा DICRA प्लॅटफॉर्मवरती आधारित असून गेट्स फाउंडेशन व दॅलबर्ग ॲडवायझर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक हे 15 लाखाचे आहे, म्हणून ऑप्शन ए, नाबार्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which territory has been at the center of diplomatic tensions between the United States and Denmark? अमेरिका आणि डेन्मार्क यांच्यातील राजनैतिक तणावाच्या केंद्रस्थानी कोणता प्रदेश राहिला आहे? तर ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या अधिपत्याखाली स्वायत्त प्रदेश म्हणून आर्टिकमधील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या धोरणात्मक स्थानामुळे अमेरिका डेन्मार्क संबंधामध्ये तणाव निर्माण झाला असून नाटोच्या आर्टिक सेंट्री उपक्रमालाही यामुळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून ग्रीनलँड ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which Indian state were sambar deer recorded at a unusually high altitude for the first time? सांबर हरिण प्रथमच असामान्य उंचीवर कोणत्या भारतीय राज्यात आढळते? तर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील कालाटोप खजियार आणि गमगुल वन्यजीव अभयारण्यात 2500 ते 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर सांबर हरिणांचे अस्तित्व प्रथमच नोंदविण्यात आले आहे. म्हणून ऑप्शन डी, हिमाचल प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who was appointed as the Vice Chief of the Army Staff of India with effect from April 1, 2026? तर 1 एप्रिल 2026 पासून भारताचे उपसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी 1 एप्रिल 2026 पासून भारताचे उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पुणे येथील दक्षिण कमांडचे GOC इन्चार्ज होते. त्यांनी लेफ्टनंट जनरल PP सिंग यांची जागा घेतली. म्हणून ऑप्शन बी, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच कंट्री इज द जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज लिमिटिए 2026 being conducted with the participation of the Indian Armed Forces? भारतीय सशस्त्र दलांच्या सहभागासह आयोजित लमिटिए 2026 संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर लमिटिए 2026 चा 11वा संयुक्त लष्करी सराव सेशल्स मध्ये आयोजित करण्यात आला आहे. लमिटिए म्हणजे क्रिओल भाषेत मैत्री आणि 2026 मध्ये प्रथमच भारतीय सेना, नौदल आणि वायुदल तिन्ही दलांचा सहभाग याच्यामध्ये असून 12 दिवसांच्या सरावात उपपारंपरिक कारवाया, शांतता मोहिमा व संयुक्त नियोजनावरती भर देण्यात आला आहे. म्हणून ऑप्शन बी, सेशल्स याचं योग्य उत्तर आहे. विच बँक
Which bank partnered with Swiggy to launch the co-branded credit card BLCK and ORNG offering savings of up to 48,000 annually? स्विगीने BLCK आणि ORNG सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी ज्यातून वार्षिक 48,000 पर्यंत बचत मिळू शकते, कोणत्या बँकेशी भागीदारी केली? तर स्विगी आणि HDFCने BLCK व ORNG सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले. फूड डिलिव्हरी, इन्स्टामार्ट, डायनिंग आणि ऑनलाईन खरेदीवर कॅशबॅक व सवलतीद्वारे वार्षिक 48,000 पर्यंत बचतीची सुविधा मिळते. त्यामुळे HDFC बँक ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु टूक ओव्हर ॲज द इंटरिम CEO ऑफ इंडिगो? इंडिगोचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर पीटर एल्बर्स यांनी 10 मार्च 2026 रोजी राजीनामा दिल्यानंतर इंडिगोचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांनी अंतरिम CEO पद स्वीकारले. डिसेंबर 2025 मधील ऑपरेशनल संकट व DGCAच्या तपासानंतर ही नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राहुल भाटिया ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वेअर वॉज द इंटरनॅशनल मलेरिया कॉन्फरन्स 2026 हेल्ड बाय द ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च? ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च द्वारे आयोजित इंटरनॅशनल मलेरिया कॉन्फरन्स 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चने 7 ते 9 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे परिषद आयोजित केली. परिषदेची थीम होती डिस्कव्हरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी, ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली. In which country did the Ministry of Panchayati Raj organize the national conference to celebrate 1 year of the सशक्त पंचायत नेत्री अभियान? सशक्त पंचायत नेत्री अभियानाच्या 1 वर्ष पूर्तीनिमित्त पंचायती राज मंत्रालयाने राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित केली? तर ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या अभियानाअंतर्गत 7.18 लाखाहून अधिक महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले असून 744 मॉडेल महिला स्नेही ग्रामपंचायती ओळखण्यात आल्या आहेत. म्हणून ऑप्शन बी, नवी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country is the headquarter of ABB which announced a $75 million investment in India in 2026? तर 2026 मध्ये भारतात 75 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा करणाऱ्या ABB कंपनीचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ABB ही स्वित्झर्लंड स्थित ऑटोमेशन व इलेक्ट्रिफिकेशन कंपनी आहे. 2026 मध्ये भारतात 75 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची घोषणा या कंपनीद्वारे करण्यात आली असून यापूर्वी 2025 मध्ये 35 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक झाली होती. म्हणून ऑप्शन डी, स्वित्झर्लंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वेअर विल द MSME Symposium 2026 ऑर्गनाइज्ड बाय द इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट बी हेल्ड? तर इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट आयोजित MSME सिम्पोजियम 2026 कुठे आयोजित केले गेले? 20 मार्च 2026 रोजी अण्णा विद्यापीठ, चेन्नई येथे हा परिसंवाद आयोजित झाला. याची थीम आहे इंडिया नीड्स अ रिसर्जंट MSME सेक्टर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चेन्नई. हु वॉज नेम्ड द न्यू सुप्रीम लीडर ऑफ इराण बाय द असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स? असेंब्ली ऑफ एक्सपर्टने इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती केली? अयतोल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर असेंब्ली ऑफ एक्सपर्टने 56 वर्षीय मुजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली. म्हणून ऑप्शन सी, मुजतबा खामेनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country officially ratified the framework agreement of the International Solar Alliance, that is ISA? इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISAच्या फ्रेमवर्क ॲग्रीमेंटला अधिकृत मान्यता कोणत्या देशाने दिली? तर रोमेनियाने ISA फ्रेमवर्क ॲग्रीमेंटला अधिकृत मान्यता दिली. ISA ही भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेली जागतिक सौर ऊर्जा भागीदारी आहे. म्हणून ऑप्शन सी, रोमेनिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country served as the partner country for the 40th edition of आहार 2026? आहार 2026च्या 40व्या आवृत्तीसाठी भागीदार देश कोणता आहे? तर आहार 2026 चे आयोजन 10 ते 14 मार्च 2026 दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे झाले. ITPO आयोजित या प्रदर्शनात इटली हा पार्टनर कंट्री होता. सुमारे 17 देशातील 1800 प्रदर्शक यामध्ये सहभागी झाले होते. म्हणून ऑप्शन बी,
इटली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र BEd CET आणि ELCT 2027 साठी असणारं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल BEd CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या BEdच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.